97वे कुळ, सर्वांना समृद्धी, सर्वांची प्रगती आणि त्यासाठी सर्वांना न्याय, सर्वांना स्वातंत्र्य आणि सर्वांना समान संधी. नमस्कार. इराण अमेरिकेचा एकतर्फी करार, त्याचं मर्म आणि त्याचं भवितव्य या विषयावर आज आपण बोलू. इराण आणि अमेरिकेने 14 अटींचा एक करार केला. ट्रम्पनी त्यावर स्वाक्षरी केली फ्रान्समध्ये आणि त्या 14 अटी थोडक्यात बघूयात काय आहेत. पहिली अट अशी आहे की सगळ्या पद्धतीच्या हॉस्टिलिटीज, सगळ्या पद्धतीचे अटॅक्स बंद करायचे. त्याच्यानंतर ते सीज फायर म्हणजे कशी असली पाहिजे त्याच्या डिटेल्स. त्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करायची, की ती हॉर्मुझची सामुद्रधुनी आहे ज्याच्यातून ती सगळी तेल वाहतूक होते, ते ओपन करायचं इराणनी. ॲट द सेम टाइम अर्थातच अमेरिकेने जे काही ब्लॉकेड केलेली आहे त्यांच्या सामुद्रधुनीच्या बाहेर अमेरिकेची सगळ्या युद्धनौका आहेत आणि त्या सुद्धा सगळे ब्लॉकेड त्यांची चालली होती. तर ते अमेरिकेने ते उठवायचं. इराणनी आणि सर्व सामुद्रधुनीतून जाणाऱ्या येणाऱ्या तेल जहाजांना किंवा कुठल्याही इतर वाहतूक करणाऱ्या जहाजांना, उदाहरणार्थ खतं, इराण त्यातून खतांची वाहतूक होत होती. तर त्या सर्वांची सेफ्टीची गॅरंटी द्यायची की 60 दिवसांचा त्याच्यानंतर एक पिरियड ठरवायचा की ज्याच्यामध्ये इराण आणि अमेरिका चर्चा करणार आहेत. पण मग ह्याच्यानंतरच्या ह्या पहिल्या 6 अटी आहेत. याच्यानंतरच्या अटी ज्या आहेत त्या फार इंटरेस्टिंग आहेत. पहिली गोष्ट की म्हणजे अमेरिका इराणवरचे निर्बंध काढणार आणि इराणच्या तेलाला जगभर विकायची परवानगी देणार, की हे अमेरिकेने त्यांचे निर्बंध टाकले होते. आता आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार अशा पद्धतीचे निर्बंधांना काही अर्थ नाही. पण होतं कसं की तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतो, आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये कायदा वगैरे असं काहीही नाही. ज्याची शक्ती आहे जो वागेल तो कायदा. हे अगदी 20व्या शतकात सुद्धा झालं. 21व्या शतकात ते अजूनच जोमाने चालू आहे. त्यामुळे अमेरिका जे निर्बंध टाकतं ते त्यांची दादागिरी आहे म्हणून ते निर्बंध आहेत, असं सारी गोष्ट आहे. तर अमेरिका ते निर्बंध मागे घेणार आणि त्यांना म्हणणार ठीक आहे तुम्ही जगभर तेल विका. या व्यतिरिक्त अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट की अमेरिकेकडे जे इराणचे पैसे आहेत किंवा मित्र राष्ट्रांकडे मला वाटतं असे कमीत कमी 20-30 अब्ज डॉलर्स तरी असतील की जे अडकून पडलेत अमेरिका आणि इंग्लंड आणि युरोपच्या बँकांमध्ये, तर ते मोकळे केले जातील. इराणचाच तो पैसा आहे पण तो यांनी फ्रीज केला होता ज्यावेळी त्यांनी इराणवर सँक्शन्स टाकली. कधीतरी त्याला आता किती वर्ष झाली कोणास ठाऊक. या व्यतिरिक्त अजून एक महत्वाची अट म्हणजे अमेरिकेचे गल्फमधली जी राष्ट्र आहेत ती किंवा इतर कुठलीही राष्ट्र ही इराणमध्ये 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आणि इराणचं जे काही तुटलेलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते म्हणा किंवा नवीन इंडस्ट्रीज असतील की इराणच्या विकासाला हातभार लावणार. हे म्हणजे आता एकापेक्षा एक इंटरेस्टिंग अटी येत चालल्या आहेत. त्यानंतर इराण काय म्हणणार की आम्ही न्यूक्लिअर वेपन्स परस्यू करणार नाही, आम्ही स्वतः पण बांधणार नाही, आम्ही दुसऱ्याकडनं विकतही घेणार नाही. ही अट अमेरिकेच्या फायद्याची आहे अर्थातच की त्यांना तीच हवं आहे. त्यानंतर इराण आणि अमेरिका इराणकडे असलेलं जे सध्याचं युरेनियम आहे त्याचं काय करायचं याबद्दल चर्चा सुरू करणार. ही 12वी अट. 13वी अट अशी आहे की संपूर्ण इराणचं ते जे काही गल्फ आहे, सामुद्रधुनी आहे, त्याचं भविष्यातलं नियंत्रण कोण करणार? तर याबद्दल इराणशी अमेरिका चर्चा करणार. तर तुम्ही लक्षात घ्या की अमेरिका इराणशी चर्चा करते याच्यातच ते इराणला लेजिटिमेसी दिली जाते की इराण यू आर गोइंग टू बी अ की प्लेयर टू कंट्रोल दिस एरिया, असं इन अ वे अमेरिका सूचित करते. तर ते तसं तो रिजनल सिक्युरिटी डायलॉग होणार. आणि सगळ्यात अजून एक भारी अट म्हणजे की अमेरिका त्या भागात असलेले आपलं सगळे जे काही सैन्य आहे त्यांचं नक्की काय महत्व आहे, कशासाठी ते तिथं आहे याचा आढावा घेणार आणि ते रिअसेस करणार की गरज खरंच आहे का. तर ह्या पहिल्या 6 अटी ज्या होत्या त्या नॉर्मल होत्या की हॉस्टिलिटीज बंद करा, सीज फायर करा, हॉर्मुझची स्ट्रेट ओपन करा, नेव्हल रिस्ट्रिक्शन्स काढा, सगळ्या जहाजांना येऊ जाऊ देत
आणि 60 दिवसामध्ये पुढची नेगोशिएशन्स कंप्लीट करा. पण मग ह्याच्या पुढच्या ज्या 8 अटी आहेत की ज्याच्यामध्ये त्या प्रत्येक अट असे वाटते की जणू काही इराणनीच लिहिली आहे. कारण त्या सगळ्या अटी इराणच्या अतिशय फायद्याच्या आहेत. त्यातली एकच अट अशी आहे की जी अमेरिकेला हवी तशी आहे की इराणने कुठल्याही पद्धतीचं न्यूक्लिअर वेपन परस्यू करायचं नाही. तर हे प्रश्न असा आहे की हे सगळं असं एकतर्फी करार का वाटतो आहे आणि तो करार ट्रम्पनी कसा काय साईन केला? करार एकतर्फी वाटतोय कारण तसं तो प्रोपगंडा मागची अनेक वर्ष केला गेला आहे की इराण हे जगाला धोकादायक आहे, इराण असं करतं, इराण तसं करतं आणि अशा पद्धतीचा प्रोपगंडा असल्यामुळे आज तो करार जर तुम्ही बघितला तर असं वाटतं की हा एकतर्फी करार आहे. पण वस्तुस्थिती काय आहे तर इराण आणि अमेरिकेचा संघर्ष समजून घेतला पाहिजे की इराण हे मध्ये जो पॅटर्न आहे तोच पॅटर्न अमेरिकेने अनेक ठिकाणी वापरलेला आहे. इन्क्लुडिंग जपान आणि जर्मनी, बाकी मग क्युबा वगैरे तर आहेतच. आणि पॅटर्न काय आहे की अमेरिकेला सगळ्यात जास्त त्यांच्या महत्वाचे इंटरेस्ट काय असतात तर आर्थिक इंटरेस्ट, की त्यांना कुठेही जाऊन आर्थिक नियंत्रण हवे. तिथे जी काही इंडस्ट्री असेल, जी काही औद्योगिक गोष्टी घडत असतील त्यांना त्यात भाग हवा असतो. आणि मग तो येणं केन प्रकाराने मिळवायचा की तिथे मग त्या जनतेचं हित, त्या देशाचं हित हे याचा विचार केला जात नाही. आणि मग तो कुठे केला जातो की जे देश मुळातच समर्थ आहेत, जे लोक स्वतःचा विचार करतायत तिथं तो विचार केला जातो. उदाहरणार्थ जपान आणि जर्मनी, की अमेरिकेची आणि जपान जर्मनीची जी भागीदारी आहे ती भागीदारी वर्सेस क्युबामध्ये त्यांनी 1900च्या सुमारास जे काही केलं की पूर्ण एक्सप्लॉयटेशन, की काही त्यांनी निवडक अमेरिकेचे कारखानदार होते आणि त्यांनी आणि लोकल काही स्पॅनिश, क्युबा हे मूळची स्पेनची कॉलनी आहे. तर त्या काही निवडक लोक आणि अमेरिकेतले काही निवडक लोक यांची भागीदारी करून पूर्ण जनतेचं शोषण, देशाचे शोषण हे केलं गेलं. पण ॲज आय सेड त्याच्या उलट जपान, जर्मनी किंवा इतर कुठलेही देश, युरोपमधला कुठलाही देश की जिथे अमेरिकेच्या भागीदारी असतात, सगळीकडे भागीदारी असतात. पण जे देश स्वतः जागरूक आहेत ना, तिथे ते अमेरिकेचं शोषण होत नाही. आणि दॅट्स फाईन विथ अमेरिका. अमेरिका डझंट केअर की तुमच्या देशामध्ये तुमचे जे नेते आहेत ते स्वतःच्या देशाचे शोषण करणारे आहेत का. तर हा माझ्या मते भारतासाठी एक विचार करायची गोष्ट आहे की भारतात असे नेते असायला हवेत की जे भारताचे हित बघतील आणि तरीही अमेरिकेशी पण भागीदारी करतील आणि ते दोन्ही अमेरिका आणि भारत दोघांच्याही हिताचं होईल. पण इराणमध्ये सुद्धा ते घडलं नाही. इराणमध्ये अमेरिकेने शाह एक काय म्हणायचं त्याला, पेहलवी नावाचा एक अमेरिकेनी कृत्रिम, त्यांचा जो सेनापती होता, त्यांच्या मिलिटरीचा जो अध्यक्ष होता त्याला त्यांनी एक राजा म्हणून नियुक्त केलं आणि मग नंतर ते घराणं म्हणून आहे म्हणून डिक्लेअर केलं, राजघराणं. आणि आजही अमेरिका तेच म्हणतं की पेहलवी घराणं, पेहलवी घराणं. तर घराणं बिराणं काही नाही. सौदीमध्ये तेच आहे की सौदीचं घराणं बिराणं काहीच नाही. ते तिथल्या टोळ्या होत्या, त्या टोळ्यांचे जे प्रमुख होते त्यांना त्यांनी राजा केला. जॉर्डनमध्ये तीच कथा की जॉर्डनचा जो राजा आहे हा तिथल्या कुठल्या टोळीचा अध्यक्ष असेल, नंतर त्यांनी त्याला मोठा केला. आपण इराक युद्धामध्ये बघितलं की इराक युद्धामध्ये काय त्याचं नाव, त्यांनी फार अगदी इराकमध्ये खूप स्टॉक पाहिले म्हणून बोंबाबोंब केली आणि त्यांनी त्याला खूप प्रसिद्धी दिली आणि त्याच्या जोरावर इराक युद्ध झालं. तीच गोष्ट अफगाणिस्तानमध्ये, की हा जो करझाई आहे, करझाई हा ऑफिशियली सीआयएचा पेड एजंट होता. ऑफिशियली त्याला त्याला त्यांनी अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष केला. पुढे त्याच्यातली राष्ट्रभावना जागृत झाली आणि तो अमेरिकेच्या विरुद्ध गेला, ही पुढची गोष्ट. पण हा पॅटर्न तुम्ही लक्षात घ्या की अमेरिकेचा सगळ्यात मुख्य उद्देश सगळीकडे आर्थिक फायदा घेणं हा असतो. आणि मग तो फायदा घेताना जर तिथलं ते जे राष्ट्र आहे ते जर मजबूत असेल, त्यांच्यात राष्ट्रभावना चांगली असेल, तर अमेरिका सामंजस्याने गोष्टी करतं. ते नसेल तर ते लोकल लोकांना हाताशी पकडून मग तो राष्ट्रपुरुष, तो कसा मोठा माणूस आहे, तो कसा देव आहे, असं करून ते आडमार्गाने सगळे स्वतःचा फायदा होईल अशा पद्धतीचे डील्स त्या देशाबरोबर करतात. आणि इराणमध्ये मग त्या इराणचा तो जो पेहलवी होता त्यांनी तेच केलं. आणि मग त्याच्यातून पुढे इराणमध्ये 1979 झाले आणि तो जो पेहलवी होता त्याने इराणमध्ये काय म्हणायचं त्याला, लोकशाहीरित्या निवडून आलेलं सरकार त्यांनी उलथवून टाकलं होतं. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि मग तो तसा राजा म्हणून नियुक्त झाला होता.
मग लोकांची क्रांती झाली आणि त्या क्रांतीतून सध्या हे इराणची जी सध्याची शासन व्यवस्था आहे ती त्यातून आली. तर अमेरिका इराणचा संघर्ष अतिशय जुना 1950-60च्या सुमारापासूनचा आहे. आणि हा संघर्ष ॲज आय सेड टू यू की इट्स ऑल अबाउट कंट्रोल, की कोण कोणाला कंट्रोल करतंय. आता थोडा फरक जपान आणि जर्मनी हे पूर्ण बेचिराख झाले आणि त्यानंतर मग ते म्हणले, यू नो व्हॉट, आम्हाला वी डोंट वॉन्ट एनी फाईट विथ अँग्लो सॅक्सन पीपल. लक्षात घ्या, जर्मनी इज नॉट अँग्लो सॅक्सन, म्हणजे जर्मनी इज काइंड ऑफ सॅक्सन पण डेफिनेटली नॉट अँग्लो. तर ते जर्मनी हॅड काय म्हणायचं त्याला बीफ विथ UK आणि अमेरिका. जपान हॅड द सेम. पण त्यांना ते शहाणपण आलं आणि त्यांनी मग ते युद्धाचा मार्ग सोडून सामंजस्याची भूमिका घेतली. पण इराणचं जे साम्राज्य आहे, इराणचं साम्राज्य इट वॉज अन इंडिपेंडंट वन. आणि ब्रिटिशांनी सगळे जी मुस्लिम राष्ट्र आणि मुस्लिम वेगवेगळी साम्राज्य असतील सगळ्यांना अंकित केलं, इन्क्लुडिंग टर्की. टर्की सुद्धा लक्षात घ्या, टर्कीला त्यांनी पूर्ण नमवलं आणि टर्कीला त्यांनी अगदी स्वतःमध्ये युरोपमध्ये सामील नाही केलं. नेटोमध्ये आहे. टर्की हा युरोपमध्ये सामील नाहीये. तर हे सगळे खेळ तुम्ही लक्षात घ्या की व्हॉट यू वॉन्ट इज आर्थिक फायदा स्वतःचा आणि कंट्रोल, आणि त्या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या तर मग तो देश चांगला असतो. ते नाही झालं सध्या तर तो देश अतिरेकी देश आहे, तो देश असंच आहे तसंच आहे. मग तिथले जे धर्मांध लोक आहेत त्यांना मागूनच फूस लावायची आणि त्या देशामध्ये मग अस्वस्थता माजवायची. अस्वस्थता माजवली मग ते धर्मांधाकडे मग आपणच बोट दाखवायचं आणि म्हणायचं हे धर्मांध लोक आहेत म्हणून आम्ही अटॅक करतोय. इन रियालिटी धर्मांध लोकांना कदाचित मागून मदत यांनीच केलेली असते, की जसं मी तुम्हाला सांगतो इंग्रजांनी केलं बाय द वे. भारतातले पहिले हिंदू मुस्लिम दंगे मुंबईमध्ये पारशी आणि मुस्लिमांमध्ये झाले. हिंदू मुस्लिमात नाही झाले, पारशी आणि मुस्लिम. लक्षात घ्या, पारशी ॲज आय सेड टू यू, तुम्ही पुन्हा पुन्हा इतिहास तपासून बघा, पारशी हे इंग्रजांचे साथीदार लोक होते बेसिकली. आणि भले ते किती नम्र असतील, किती आज ते धर्मादाय संस्था चालवत असतील, जस्ट अ फॅक्ट, द फॅक्ट इज पारसी कम्युनिटी हॅज बीन फुली कम्प्लिसिट विथ द ब्रिटिश एम्पायर. आणि त्यामुळे मग ते मुस्लिमांच्या विरुद्ध त्यांनी ते दंगे पेटवले. मग त्यानंतर ब्रिटिशांनी नंतर आर्य समाज निर्माण केला आणि मग आर्य समाज आणि मुस्लिमांमध्ये दंगे व्हायला सुरुवात झाली. तर हे सगळे कल्टिवेटेड गोष्टी असतात की मुस्लिम हा राज्यकर्ता समाज असल्यामुळे भारतामध्ये त्या दंग्यांची तीव्रता कधी वाढलीच नाही. फाळणीच्या वेळी जे झाले तेच. पण पुन्हा मी ते सांगतो की महासत्ता जी असते ती अशा पद्धतीने काम करते की त्यांना भांडणं लावायची असतात. तर मग ट्रम्पनी ही भूमिका का घेतली हा आता महत्वाचा प्रश्न आहे, राईट? की मग ट्रम्पनी ही अशी भूमिका का घेतली की अमेरिकेने इराणवर जो काही अन्याय केला आहे अनेक वर्ष, किंवा अमेरिकेने इराणला ज्या पद्धतीने त्यांचं चित्र रंगवलं आहे त्याच्या विरुद्ध ट्रम्प का अशी भूमिका घेतोय. तर माझं स्वतःचं मत असं आहे की ट्रम्प हा माणूस समहाव, बाकी तो माणूस खोटं बोलतो वगैरे बऱ्याच गोष्टी असतील, पण ट्रम्प इज अ व्हेरी प्रो पीस प्रेसिडेंट, की त्यांना ते आंतरराष्ट्रीय भांडणं नकोत. आणि इट्स नॉट जस्ट ट्रम्प. लक्षात घ्या, ट्रम्पच्या मागे एक मोठी चळवळ आहे की जे अमेरिकन सैनिक इराण, इराक, अफगाणिस्तान इथल्या सगळ्या युद्धांमध्ये जे पोळले गेले आहेत, त्यांचे अक्षरशः हातपाय तुटले, त्यांच्या फॅमिली उद्ध्वस्त झाल्या आहेत, असे जे अमेरिकेचे सैनिक आहेत त्या सगळे ट्रम्पच्या मागे आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की हे अमेरिका का करते, हे असली युद्ध अमेरिका का करतं, हे अमेरिकेतले अंतर्गतच प्रवाह आहेत. आणि तो हा एक प्रवाह आहे की जो खूप मोठा, इतका मोठा प्रवाह झाला की त्यांनी ट्रम्पला राष्ट्राध्यक्ष केलं. तर हे तुम्ही लक्षात घ्या की अमेरिकेत ती एक मोठी चळवळ आहे की आम्हाला युद्ध नको, आम्हाला आमचा फायदा हवा, आम्हाला आमच्या देशात आम्हाला आमचं वर्चस्व हवं आणि आम्हाला जगात जाऊन युद्ध करायची नाहीत. त्यामुळे तुम्ही ट्रम्पची ती वरची जी भाषा असते ती बघू नका. ट्रम्पची वरवरची जी भाषा असते ती अतिशय युद्धखोर असते, परंतु ती केवळ एक मिसडायरेक्शन, जसा शिवाजी महाराजांनी कात्रजचा घाट केला तशा पद्धतीचं ते आहे. ट्रम्पला मुळात जगात शांतता हवी आहे. त्याला अमेरिकेने कुठल्याही युद्धात गुंतायला नको आहे आणि म्हणून तो हे सगळं करतोय. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी करतोय त्या खरं तुम्ही जर नीट विचार केलात तर ह्याच्यात काय चूक आहे की इराणनी पुढे जाणं चांगली गोष्ट आहे. इराणनी न्यूक्लिअर वेपन त्याच्याकडे नसावं अशी त्यांनी ग्वाही द्यावी. आणि त्या सामुद्रधुनी जी काय आहे त्याच्यातून ओपन माल ये जा केला गेला पाहिजे. प्रत्येकच अट तुम्ही जर पाहिली, ती फक्त जर आपला दृष्टिकोन बदलला तर आपल्याला ती अट चांगली किंवा वाईट हे आपल्याला आपलं मत बदलू शकतं. म्हणून मी म्हणतो की आपला दृष्टिकोन तुम्ही बदला की की इराणच्या जर विरुद्ध तुमच्या डोक्यात मत असेल
तुम्ही नीट विचार करून बघा की ऍक्च्युअली इराणने कधीच अमेरिकेच्या विरुद्ध विशेष काही केलेलं नाहीये. इराणने त्यांच्या देशामध्ये आम्हाला तुम्ही लादलेला माणूस नकोय म्हणून त्याच्या विरुद्ध ती क्रांती केली. आणि मग त्याच्यामध्ये तर ते म्हणतायत धर्मांधित धर्मांधित, पण ऍक्च्युअली वस्तुस्थिती अशी आहे की इराण काय म्हणायचं त्याला, इराणमध्ये हजारो वर्षांची एम्पायरची परंपरा आहे. आणि कुठलेही एम्पायर धर्मांध लोक चालवत नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या. जे धर्मांध आले की एम्पायरचा सत्यानाश होतो. मग हजारो वर्षे त्यांचं टिकलं कसं? तर हे हे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. प्रश्न असा आहे, मग आता याचं भवितव्य काय असेल, हो की नाही? तर अमेरिकेमध्ये अर्थातच तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अक्षरशः ट्रम्पच्या विरोधी प्रतिक्रिया उमटली आहे. आणि त्यामुळे म्हणजे जरा कठीण दिसतंय की ह्याचं ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन होईल का, किंवा झालं तरी किती दिवस टिकेल, हे सगळं संशयास्पद आहे. बरं, हे सगळं करत असताना इस्रायलला बाजूला ठेवलेलं आहे. आणि कारण का माहितीये का, की इस्रायल हे एक ज्यू लोकांची, जे काही हिटलरनी छळ केला आणि युरोपमध्ये त्यांचा जो काही छळ इतर ठिकाणी झाला, एक लक्षात घ्या, केवळ हिटलरच नाही, युरोपमध्ये ज्यूंच्या विरोधी भावना खूप तीव्र, खूप जुनी आहे, हजारो वर्ष जुनी आहे. आणि त्यामुळे त्यांना अक्षरशः हाकलून देऊन तो एक नवीन देश निर्माण केलाय. आणि तो जो नवीन देश आहे, तो नवीन देश अमेरिकेने मागची 50, 60, 80 वर्ष हे अमेरिका आणि युके दोघांनी मुस्लिम आणि ज्यू यांचं एक कृत्रिम भांडण तिथे लावलेलं आहे. तर पुन्हा पुन्हा मी सांगतो की महासत्तेचे हेच पॅटर्न असतात. इंग्लंड काय किंवा अमेरिका काय किंवा उद्या भारत महासत्ता झालं तर भारत करायची हेच करायचा प्रयत्न करेल. कारण महासत्ता ही अशीच असते की त्यांना स्वतःचं स्थान बळकट करण्यासाठी इतर ठिकाणी अशांतता माजवणं, स्वतःचं घर शांत ठेवणं, हे त्यांचं सूत्र असतं. आता 21व्या शतकामध्ये ते करायचं का नाही हा वेगळा मुद्दा, की सगळ्या देशांनी कसं एकत्र यायला पाहिजे आणि सगळं जगच एकत्र असायला हवं. पण हे म्हणण्यासाठी खरं भारताकडे ताकद नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. आज भारताने आपली सुरक्षता, आपली शांतता, आपली प्रगती याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे. आणि इस्रायल काय करतं, इराण काय करतं, अमेरिका काय करतं, ते हे खरं सांगायचं तर जरा भारताच्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्याच्यावरती भारताने फार काही भाष्य देणं किंवा कुणाच्याही फार काही विरुद्ध बोलणं किंवा कुणाच्या बाजूने बोलणं याची गरज नाही. अ, कारण तुम्ही जर नीट बघितलं तर अमेरिकन जनताच त्याच्या विरुद्ध आता बोलायला लागली आहे, की ट्रम्पचं निवडून येणं हेच नांदी आहे, की जगात ज्या पद्धतीने युद्ध होत आहेत, ह्याला अमेरिकन जनतेचा पाठिंबा तितका राहिलेला नाहीये. असो. पण सांगायचा मुद्दा असा, की आता इस्रायल हे याला पाठिंबा नाहीये. इस्रायल हे ते एक हस्तक आहे, की जे हस्तक अ, अरबांच्या विरुद्ध काहीही कुरापती काढून सतत काही ना काहीतरी करणं हे त्यांचं काम आहे. आणि त्यांचं म्हणणं याच्यात सगळ्या लोकांचं नाही, लक्षात घ्या. त्याची जी सत्ता आहे, इस्रायलमध्ये जी सत्ता आहे, ती अशीच अमेरिकेच्या मर्जीने तिथे आलेला माणूस तो नेतन्याहू आहे. नेतन्याहू हा लहान असल्यापासून अक्षरशः यंग 20 वर्षाचा असल्यापासून तो अमेरिकेमध्ये त्याला पूर्ण ट्रेन केलेला आहे. तर बाय द वे आपले मोदी साहेब हे 1980-85 पासून अमेरिकेमध्ये त्यांचं येणं जाणं आहे आणि तिथले फोटो आहेत. तर हे तुम्ही लक्षात घ्या, की ह्यांना सगळ्यांना ग्रूम केलेलं असतं आणि त्यांना एका विशिष्ट पद्धतीने ते आपल्याला सोयीचे लोक हवे आहेत अमेरिकेला, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला समजा मोदी नको असेल, तरी सुद्धा जो दुसरा माणूस आहे, एक लक्षात घ्या, की तो अमेरिकेला त्याच्यात विश्वास वाटला पाहिजे आणि आपण अमेरिकेबरोबर जो काम करेल, असाच माणूस अमेरिकेला मान्य असेल. आणि हे तुम्हाला आपल्याला पटणार नाही, पण दॅट्स हाऊ द वर्ल्ड वर्क्स. आणि त्यामुळे मग प्रश्न इतकाच आहे, की हा जो माणूस असेल हा संपूर्ण देश विके असेल, का तो भारताचंही हित बघेल आणि अमेरिकेचंही हित बघेल असा असेल. तर ज्याला इगो आहे, ज्याला शिक्षण नाहीये, जो घमेंडी आहे, जो स्वतःच्याच गुरमीत राहतो, असला येडछाप माणूस उपयोगाचा नाहीये. तो अमेरिकेच्या हिताचं काम करेल, तो भारताच्या हिताचं काम करणार नाही. असा माणूस पाहिजे, की जो माणूस दोन्ही देशांचं हित बघेल. आता दुर्दैवाने अमेरिका महासत्ता आहे, तुम्ही त्यांचं हित बघायचं नाही अशी भूमिका घेऊच शकत नाही. तर तुम्ही लक्षात घ्या, की भारताने असं केलं पाहिजे. आणि मग राहता राहिली आता गोष्ट या कराराचं भवितव्य, तर माझ्या दृष्टीने ट्रम्प जरी आत्ता राष्ट्राध्यक्ष असला, तरी झालं 2 वर्षात तो निघून जाणार. दुर्दैव जगाचं हे आहे, की जगात जी खरी सत्ता असते ती मागे असते. पडद्याच्या पुढे जे ॲक्टर्स असतात, हे तात्पुरते असतात. कुठलाही राष्ट्राध्यक्ष, कुठलाही मंत्री हे तात्पुरते असतात. त्यांच्या मागे जी सत्ता आहे, त्याचा जो एक प्रवाह आहे,
तो इतका ताकदवान असतो की या कराराचं मला वाटत नाही फार काय भवितव्य आहे. पुन्हा त्या अमेरिका आणि इराण यांचं संघर्ष होणार यात मला शंका नाही. पण सध्या तरी हा शांततेचा करार झाला आहे ही चांगली गोष्ट आहे. तशा पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन थोडा काळ का होईना व्हावं आणि भारताने मात्र यातून काय बोध घ्यावा की अमेरिकेशी मैत्री करायची, पण अशी मैत्री करायची की असा नेता पाहिजे की जो भारताचं आणि अमेरिकेचं दोघांचं हित बघेल. ओके, ऑल राईट. आय थिंक दॅट शुड बी गुड इनफ फॉर टुडे. पुढच्या वेळी पुन्हा बोलू.